विद्यार्थी मित्रांनो, ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वा क्लास 10th जॉमेट्री मॅथमॅटिक्स 2 चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि प्रॅक्टिस सेट 5.2 मधलं क्वेश्चन नंबर 1, 2 व्यवस्थितपणे सोडवलेले आहेत. तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहून प्रॅक्टिस केली असेल अशी अपेक्षा करतो. आज आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. सर्वात पहिले पुस्तक आपण उघडायचं आहे. दोन्ही माध्यमाचे पुस्तक असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, मराठी आणि इंग्रजी. पेज नंबर 115 प्रॅक्टिस सेट 5.2. पुस्तकाचं नाव भूमिती मॅथमॅटिक्स 2 जॉमेट्री. नाव क्वेश्चन नंबर 3 आय एम गोइंग टू रीड. फाइंड द रेशिओ इन विच रेशिओ म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यातला काय ms/n. फॉर्म्युल्यामध्ये काय ms/n. इन विच पॉइंट t डिवाइड्स. हा पॉइंट आहे t, हा एका सेगमेंटला डिवाइड करतो आहे. आता समजायला सोपं म्हणून मी स्ट्रेटच काढतो. हा t हा पॉइंट आहे आणि हा सेगमेंटचं नाव काय p q. बरोबर. पहिला पॉइंट आहे x1 y1, दुसरा पॉइंट आहे x2 y2. सेगमेंटचे एंड पॉइंट, पहिला पॉइंट x1 y1, दुसरा पॉइंट x2 y2 आणि हा जो डिवायडेशनचा पॉइंट आहे याला म्हणायचं xy. मित्रांनो, फिगरची कन्स्ट्रक्शन जर व्यवस्थित काढली ना तर चुकायची शक्यता अजिबात नाही. कोणत्याही प्रकारचं उदाहरण येऊ, x1 काढायचा असेल तरी काढता येईल, x काढायचा असेल तरी काढता येईल, x2 काढता असायचं तरी काढता येईल, ms/n रेशिओ काढायचा असेल तरी काढता येईल. एक लक्षात ठेवा की सेगमेंटचे एंड पॉईंट, पहिला पॉईंट x1 y1, दुसरा पॉईंट x2 y2 आणि डिवायडेशन पॉईंट xy. आता उदाहरणाकडे येऊ. t -1,6 -1,6. what is the value of x1? Not x1, only x. x is equal to -1, y is equal to 6. Divides line segment joining the point p. p म्हणजे काय आहे सांगा. -3, 10. x1 is equal to -3, y1 is equal to 10. q 6, -8. x2 y2. x कोऑर्डिनेटच्या खाली अंडरलाईन करतो. x कोऑर्डिनेट. सेगमेंटचा पहिला एंड पॉइंट, पहिला पॉइंट, पहिला बिंदू म्हणून x1 y1 1. शेवटचा पॉइंट म्हणजे दुसरा पॉइंट म्हणजे x2 y2 आणि डिवायडेशन पॉइंट कोणता आहे t x, y. आणि आता फॉर्म्युला तयार करायचा अतिशय सोपं. x च्या खाली अंडरलाईन करा, x च्या खाली अंडरलाईन करा, x च्या खाली अंडरलाईन करा. x is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन mx2 क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिले x कोऑर्डिनेट n x1 डिवायडेड बाय m अधिक n. x बरोबर mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n. दोन्ही मेरिट मराठी मीडियम दोघांना कामाला येईल. आता फक्त शांततेने व्हॅल्यू ठेवायच्यात. x आहे का आहे -1. एक्सच्या खाली मुद्दाम अंडरलाईन करून घेतले म्हणजे गोंधळ नाही. सगळे एक्स कोऑर्डिनेट घ्यायचे मित्रांनो. m माहिती नाही इंटू गुणिले x2 6 अधिक वजा नंतर पाहू n -3n. n गुणिले -3 -3n डायरेक्ट देऊन टाकायचं. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. क्रॉस मल्टिप्लिकेशन m ने इकडे x ला गुणायचं, n ने इकडं x ला गुणायचं, डिवायडेड बाय भागिले m अधिक n, m प्लस n. मित्रांनो, फिगर जर एकदा ॲक्युरेट आली ना सूत्र चुकूच शकत नाही आणि कोणत्याही प्रकारचं उदाहरण सोडवता येईल. आपण काय करतो, x काढायचा असेल तर अशी पद्धत वापरा, x1 y1 काढायचं असेल तर तशी पद्धत वापरा, रेशो काढायची असेल तर तशी पद्धत वापरा. तसं काहीच नाही. लक्षात घ्या, सेगमेंटचे एंड पॉईंट, पहिला पॉईंट x1 y1, शेवटचा पॉईंट x2 y2, मधला पॉईंट t.
टीचं स्थान रेशो माहिती नाही म्हणून आपण टी कुठं घ्यावा हे आपल्याला अजून क्लिअर नाही. आपण उत्तर काढल्यावर टीचं प्लेस लोकेट करू शकू म्हणून अंदाजे घेऊन टाकला. इकडे यम इकडे यन, बरोबर आहे. म्हणजे काय झालं की पप्पाकडं 5 रुपये होते किंवा 15 रुपये होते. 2 भाऊ होते, आकाश आणि बी नावाचा भाऊ होता. 2:3. याला 2 भाग दिले, याला 3 भाग दिले. म्हणजे 15चे 5 भाग केले. एका भागाला आले 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9. एला दिले 6 रुपये, बीला दिले 9 रुपये. 2:3 याला म्हणतात रेशो. यम बरोबर 2, एन बरोबर 3. तर मित्रांनो आपल्या उदाहरणाकडे जाऊ शांततेने. आता -1 एम प्लस एन म्हणजे -1 इन द ब्रॅकेट एम प्लस एन. बाजूला लिहून लगेच इथं त्याला संक्षिप्त रूप देतो. -m इक्वल टू 6m -3n. मित्रांनो यम आणि एनची व्हॅल्यू काढायची आणि यम इज टू एन म्हणजेच यम भागिले एन. यम वाचायचं कसं पहा, यम इज टू एन. यमचे गुणोत्तर एनशी. गुणोत्तर म्हणजेच रेशो म्हणजेच डिवायडेशन भागाकार यम भागिले एन. एका बाजूला यमचे टर्म आणू -m जसेच्या तसा, -3n जसेच्या तसा, हे दोन्ही जसेच्या तसे. आता ह्या यमचं ट्रान्सफर करतो. इथं प्लस इथं काय होईल -6m मोठ्या अक्षरात लिहितो. -6m इक्वल टू -3n. या -nचं ट्रान्सफर केलं काय आलं +n. -3n +n रिपीट लिहिली स्टेप. इथं आला कोइफिशियंट -1, इथं आला -6. सेम साइन ॲडिशन, गिव द साइन ऑफ ग्रेटर नंबर टू द आन्सर. -7 m इक्वल टू इथं आले -3, इथं आला +1. आन्सर किती आलं -2. पटपट हात चालला पाहिजे मित्रांनो. आणि हात केव्हा चालेल जेव्हा तुमचे हे 4 बेसिक ऑपरेशन याच्यावर तुमचं कमांड असेल. हे गणित नावाचं 4 व्हीलरचं वाहन आहे. याला 4 चाक आहे. याच्यावर कमांड असेल, स्टेअरिंग जर व्यवस्थित चालवलं तरच गाडी चालेल. आणि आपल्याला जर कॉन्फिडन्स नसेल तर माझ्या या प्लेलिस्टमध्ये मैत्री गणिताशी नावाचे एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये 14 व्हिडिओ आहे. सगळ्या प्रकारचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दोन्ही भाषेमध्ये मी व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहे. -2n -7 आणि m मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणून -7 ला ट्रान्सफर करतो. इकडं -2 ला ट्रान्सफर करतो. m जशाच्या तसा n ला ट्रान्सफर करतो. m डिवायडेड बाय n. इकडं -2 जशाच्या तसा -7 ला ट्रान्सफर करतो. m/n इक्वल टू मायनस गेट्स कॅन्सल. व्हॉट इज द आन्सर m/n इक्वल टू 2/7 किंवा m/n. या प्रकारे मित्रांनो इथं जर थोडासा तुम्हाला समजायला घोळ होत असेल तर मी पुन्हा एकदा लिहितो ही स्टेप. -m -6m -7m -3 + 1 -2n. n जशाच्या तसा नाही, n ला हलवावं लागेल. -2 जशाच्या तसा, m जशाच्या तसा. या n ला हलवलं, मराठीत हलवलं, गणिताच्या भाषेत पक्षांतर केलं, ट्रान्सफर केलं. चेंजिंग द साईड डिवायडेशनमध्ये येईल. -7 डिवायडेशनमध्ये जाईल. m/n इक्वल टू मायनस गेट्स कॅन्सल 2/7 किंवा m/n इक्वल टू 2:7. आलं मित्रांनो उत्तर. चला आता एंड कसा करायचा. आपल्या उदाहरणात m नाही, आपल्या उदाहरणात n नाही. एंड कसा करणार. फाइंड द रेशिओ इन विच. सो राईट डाऊन. सो द रेशिओ राईट डाऊन शेवटचा. द रेशिओ इक्वल टू 2:7 आणि याला फ्रेम करा. पूर्ण वाक्य लिहिलं खूप आनंदाची गोष्ट आहे. वहीत लिहू शकता, पण परीक्षेत गेले की 1.5-2 मिनिटं वाया जातील. लिहू नका. एंड करा. रेशिओ इज इक्वल टू 2:7 त्याला फ्रेम करा. इन दिस वे स्टुडंट्स वी कम्प्लिटेड क्वेश्चन नंबर 3. आपल्याला फक्त फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. आणि तयार करण्यासाठी आपल्याला
फिगर व्यवस्थित काढता आली पाहिजे. 3 वेळेला फिगर काढायची आहे आणि फॉर्म्युला तयार करायचा आहे. सेक्शन फॉर्म्युला mx2 nx1 डिवायडेड बाय m प्लस n. my2 कसे पा x1 y1 x2 y2 x च्या खाली अंडरलाईन x y x च्या खाली अंडरलाईन m इज टू n mx2 क्रॉस मल्टिप्लिकेशन nx1 अपॉन m प्लस n my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. या प्रकारे फॉर्म्युला आपल्याला तयार करता आला पाहिजे. अतिशय सोपं. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पॉइंट P इज द सेंटर ऑफ सर्कल. पूर्ण उदाहरण वाचून घेऊ. अँड AB इज डायमीटर. आलं सर्कल. P हे वर्तुळाचे केंद्रबिंदू आहे आणि AB हा व्यास आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ B. B चे कोऑर्डिनेट काढायचे आहे. A आणि P चे दिलेले आहे. फिगर काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. फिगर जर एकदा समजली ना की मग काहीच अवघड नाही. सर्कल काढा. किती रेडियसचं काढणार? अंदाजे. जिथं तुम्ही मेटल पॉईंट ठेवला त्याला म्हणा P हा केंद्रबिंदू आहे. याच्यातून जाणारी जीवा काढा, याच्यातून जाणारी कॉर्ड काढा, त्याला म्हणतात डायमीटर. व्यास हे याचे एंड पॉईंट AB. आलं बरोबर. आता हे किती आलं? R. हे किती आलं? R. इतकी जमीन आहे. हा जमीन इतका रस्ता आहे आणि 2 भागामध्ये डिवाइड करताना इथं 2 तुकडे केले. इतका भाग याला, इतका भाग बीला. दोन्ही भाग समान आहेत. दोन्ही भाग समान आहेत म्हणजे R भागिले R बरोबर 1/1 1:1. म्हणजे P हा काय झाला? मध्यबिंदू. P हा काय झाला? मध्यबिंदू. आणि चला आता लिहा. ॲज शोन इन द फिगर. लिहा मित्रांनो, मी सांगतो तुम्ही लिहायचं. ॲज शोन इन द फिगर AB is diameter, P is the center of circle, so PA equal to PB. कारण लिहा रेडियस. किंवा रेडिया ऑफ सेम सर्कल. रेडिया ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. सो P is मिड पॉइंट. P इज मिड पॉइंट. आणि मग मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा. आता आपण आपली फिगर पुन्हा एकदा काढू. A B मिड पॉइंट. पहिल्या पॉइंटला काय म्हणणार सांगा? दोघांचे कोऑर्डिनेट्स आहेत XY 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 XY. सेगमेंटचं एक टोक म्हणजे पहिला पॉइंट X1 Y1. सेगमेंटचं शेवटचं टोक म्हणजे दुसरा पॉइंट X2 Y2 आणि हा डिवायडिंग पॉईंट. अंत्यबिंदू आणि मधला बिंदू. आणि हे दोन्ही बी. P हा काय याचा? सेंट्रल आहे. म्हणून आता काय येईल? लिहा बाय सेंटर फॉर्म्युला. बाय सेंटर फॉर्म्युला X इज इक्वल टू. मित्रांनो इथं आलं x1 प्लस x2 भागिले 2. काय फॉर्म्युला तयार झाला? x1 अधिक x2 भागिले 2. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की मग सर हे कुठे गेलो? m कुठे गेला? m सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये m होता. असा होता पहा. A B P x1 y1 x y x2 y2. हा झाला m, हा झाला n. x ला राऊंड करा. x इज इक्वल टू mx2 क्रॉस मल्टिप्लिकेशन nx1 भागिला m अधिक n. हा झाला सेक्शन फॉर्म्युला. तो झाला सेंटर फॉर्म्युला. दोघात काय संबंध आहे? याच्यावरून ते तयार झालं. मित्रांनो दोघांचे समान भाग झाले. याला जर 1 रुपया भेटला तर याला 1 भेटतो. याला 2 रुपये भेटले तर याला 2 रुपये भेटतात. 3 म्हणजे हे काय झालं? m/n. हे झालं 1:1. याला 1 याला 1. मग आता 1ला जर x2 न गुणलं 1 × x2 1 1 1 1. m ची व्हॅल्यू काय? 1 1 × x2 x2
1 इंटू x1 x1 1 प्लस 1 2 x2 प्लस x1 भागिले 2 किंवा x1 प्लस x2 भागिले 2. सेक्शन फॉर्म्युल्यापासूनच सेंट्रल किंवा मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणतात याला. सेंट्रल म्हणा किंवा मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्या पुस्तकाच्या भाषेतल्या. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. मित्रांनो एम आणि एन कुठे गेले समजलं? एमची व्हॅल्यू 1, एमची व्हॅल्यू 1. एमनं मल्टिप्लाय 1नं मल्टिप्लाय केलं तर कोणताच फरक पडत नाही, म्हणून x2 प्लस x1 म्हणजेच x1 प्लस x2. एमची व्हॅल्यू 1, एनची व्हॅल्यू 1, 1 प्लस 1 2. किमती टाकायच्या. चला x1 पुस्तक पाहतो मित्रांनो, उदाहरण पुसून टाकलं मी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए 2 मायनस 3. चला आणखी पी मायनस 2 कॉमा 0 मायनस 2 कॉमा 0. बी नाही, बी माहिती नाही, बी जशाच्या तसं. इतकी फिगर जर शांततेनं व्यवस्थित काढता आली तर कोणत्याही प्रकारचं उदाहरण चुकणार नाही. पहिला पॉईंट x1 y1, शेवटचा पॉईंट x2 y2. याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, याचे शोधायचे आहेत. पीचे दिलेले आहेत -2 कॉमा 0. आता फक्त पाहायचं x. पहा x कुठे? हे x1 आहे, हे x आहे, हे x2 आहे. x ची व्हॅल्यू सांगा -2. x1 ची व्हॅल्यू सांगा 2. x2 ची व्हॅल्यू माहीत नाही. डिवायडेड बाय 2. मल्टिप्लाय करा. -4 -2 इंटू 2 -4. 2 प्लस x2 और किंवा 2 प्लस x2 इक्वल टू -4. ट्रान्सफर करायला सोपं जावं म्हणून x2 इकडे घेऊन टाकलं. आता x2 इज इक्वल टू -4. हा प्लस आहे, प्लसचं ट्रान्सफर केलं काय झालं मायनस. पुन्हा बेरीज वजा की गुणाकार भागाकार. मैत्री गणिताची प्लेलिस्टमध्ये जा आणि 14 व्हिडिओ आहे, दररोज एक व्हिडिओ पहा, पक्का होऊन जाईल. माझं उत्तर आलं -6. x इज इक्वल टू -6. आता शोधायचं y पुन्हा तसंच. जिथं x लिहिलं तिथं y लिहू. आता हे पुसून टाकतो. चला y इज इक्वल टू x1 x2 होतं, y1 प्लस y2 भागिले 2 इक्वल टू. खालच्या आवडीतलं इक्वल टू इथं लिहिण्यापेक्षा. चला y ची व्हॅल्यू -3. सांगा y ची व्हॅल्यू किती? y ची व्हॅल्यू किती? सर सगळीकडेच y दिसू लागले. y नाही, हे y1 आहे, हे y आहे, हे y2 आहे. आपल्याला y पाहिजे. सांगा y ची व्हॅल्यू किती? कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मला तर असं वाटतं 0 आहे. उत्तर 0 पण मार्क 0 नाही. मार्क फुल भेटणार. चला y1 -3, y2 माहिती नाही अपॉन 2. सोडवा मित्रांनो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मी इकडे लिहितो वरती 0 इंटू 2 इक्वल टू -3 प्लस y2. -3 प्लस y2 इज इक्वल टू 0 इंटू 2. माझ्याकडे 2 रुपयाच्या शून्य नोटा आहेत, माझ्याकडे 10 रुपयाच्या शून्य नोटा आहे. माझ्याकडे किती रुपये? कारण बरेच शास्त्रज्ञ असे आहेत की 0 इंटू 2 करतात. पण एक साधी गोष्ट आहे की 10 रुपयाची एक नोट आहे 10 रुपये, 10 रुपयाच्या 2 नोटा आहे 20 रुपये, 2 रुपयाची एक नोट आहे 2 रुपयाची एक नोट आहे 2 रुपये, 2 रुपयाच्या 2 नोटा आहे 4 रुपये, 2 रुपयाच्या 0 नोटा आहे 2 रुपये होतील का? नाही. तो जादूचा खेळ होईल. 0 रुपये इक्वल टू 0. y2 इज इक्वल टू -3चं ट्रान्सफर केलं 0 प्लस 3. सो y2 इक्वल टू 3. या प्रकारे मित्रांनो x2 इज इक्वल टू -6, x2 इज इक्वल टू -6 याला फ्रेम करतो. लिहा, एंड करा. सो x2 इज इक्वल टू -6, y2 इज इक्वल टू 3. सो कोऑर्डिनेट ऑफ B x2 y2 इक्वल टू -6, 3. याला करा फ्रेम. इथं आलं मित्रांनो.
याची व्हॅल्यू आली -6,3. या प्रकारे मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 आपण सोडवलेला आहे. मित्रांनो, आपल्याला नेहमी एक टेन्शन असतं, विद्यार्थी नेहमी विचारतात, सर पुस्तकाच्या बाहेरच्या प्रश्नाची तयारी कशी करायची हो? अरे बाबा, पहिले पुस्तकातले तर परफेक्ट कर, पहिले आपल्या ताटातलं खाय, मग पुस्तकाच्या बाहेरचे पाय. पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न कधी करायचे याच्यासाठी एक सोपं तत्व आहे. पुस्तक हातात घ्यायचं, आपल्या घरी मम्मी आहे, लहान भाऊ आहे, बहीण आहे, मोठा भाऊ बहीण आहे, त्यांना म्हणायचं तू पेज नंबर सांग. पेज नंबर 89 त्याच्यावरचं 22वं उदाहरण सोडवा. ते तर कट झालेलं आहे यावर्षी. 21वं सोडवा. ते जर आपण 10 मिनिटात सोडू शकलो तर समजायचं आपलं पुस्तक परफेक्ट झालं आहे. मित्रांनो, ही टेस्ट आहे, बाकोबा कसोटी, आपण पास झालो की नाही पाहण्यासाठी, आणि मग पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न. तर मित्रांनो, आपण जर वेगवेगळ्या व्हॅल्यू घेतल्या, x2 y2ची व्हॅल्यू घ्या, xy ची व्हॅल्यू काढा, झाला पुस्तकाचा प्रश्न. म्हणजे फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ P इफ द कोऑर्डिनेट ऑफ A अँड B आर गिवन. Pचे कोऑर्डिनेट काढायचे जर A आणि B चे दिलेले असतील तर, झाला पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न. म्हणजे -6,3 घ्यायचं, 2,-3 घ्यायचं, आणि त्याच्यावरून कशाची व्हॅल्यू काढायच्या, x आणि yच्या. किंवा कोऑर्डिनेट ऑफ P अँड B आर गिवन, फाइंड आउट द कोऑर्डिनेट ऑफ A, झाला पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न. मित्रांनो, या चॅप्टरमध्ये एकच महत्त्वाचं आहे, आणि ते म्हणजे सेक्शन फॉर्म्युला. आणि सेक्शन फॉर्म्युल्यासाठी महत्त्वाचं आहे फिगर. काय महत्त्वाचं आहे? फिगर. रेशिओ m:n, m x2 क्रॉस मल्टिप्लिकेशन, mx2 + nx1 अपॉन m + n. एक्सचं काम संपलं. my2 + ny1 भागिले m + n. yचं काम संपलं. सेगमेंटचा पहिला पॉईंट x1 y1, शेवटचा पॉईंट x2 y2, आणि डिवायडेशन करणारा पॉईंट, विभाजन करणारा पॉईंट xy. ह्या गोष्टी जर लक्षात आल्या तर मित्रांनो, आपल्याला चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री अजिबात अवघड जाणार. मित्रांनो, प्रॅक्टिसला फार महत्त्व आहे. टेक्निक आपोआप सापडतात. सुरुवातीला आपण पाहून करतो, काही समजत नाही, नंतर आपण जितकी प्रॅक्टिस करू स्वतःचं टेक्निक डेव्हलप होईल. तर मित्रांनो, टेक्निक डेव्हलप करा. टेक्निक डेव्हलप करण्यासाठी एकच पासवर्ड आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि प्रॅक्टिस करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन पुढचा क्वेश्चन नंबर 5. तोपर्यंत गुड बाय, हॅव यू गुड डे. थँक्यू. थँक्स वन्स अगेन.